आपला विदर्भ हा मध्य प्रदेशचा एक मुख्य भाग होता. हो, सर्वात पहिले सर्वांना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपला विदर्भ हा महाराष्ट्रात विलीन व्हायच्या अगोदर पहिले मध्य प्रदेशमध्ये होता आणि मध्य प्रदेशचा एक मुख्य भाग होता आणि कापसाचं उत्पन्न असलेला मुख्य भाग होता. म्हणजे आपण मध्य प्रदेश चालवायचं, विदर्भ हा मध्य प्रदेश चालवायचा आणि नागपूर हे राजधानी होणार होतं आणि मूर्तिजापूर हे उपराजधानी होणार होतं आणि पूर्ण मध्य प्रदेशचा कारभार हा मूर्तिजापूरहून चालायचा आणि असा हा विदर्भ मुख्य भाग होता मध्य प्रदेशचा. मग जेव्हा जेव्हा भाषेच्यानुसार समजा विभागणी झाली त्यावेळेस विदर्भातल्या लोकांनी मराठीच्या प्रेमापोटी महाराष्ट्रात येणं स्वीकारलं. मग त्यापासून आपला हा विदर्भ जो आहे हा महाराष्ट्रात मराठीसाठी विलीन झाला आहे. आणि हे गोष्ट तुम्हाला माहीत होती का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला विदर्भ हा महाराष्ट्रात आल्यानंतर विदर्भाचा फायदा झाला की नुकसान झाला, की मध्य प्रदेशमध्येच आपला विदर्भ बरा होता, हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या भटकंती विदर्भाला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. जय विदर्भ, जय महाराष्ट्र.